पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुममधून संतापजनक बातमी समोर येते। एका 5.5 वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून ऊसाच्या शेतात लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली। कुरकुममधील भागवत वस्तीमधील किराणा दुकानासमोरून आरोपीने पीडित 5.5 वर्षाच्या मुलीचे अपहरण केले। त्या मुलीला मळदमधील ऊसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। स्थानिकांनी मुलीचा आरडाओरड करत असलेला आवाज ऐकल्याने घटनास्थळी जाऊन भयानक प्रकार उघडकीस आला। 27 वर्षीय नवनाथ रिठे असे नराधम आरोपीचे नाव असून दौंड पोलिसांकडून नराधमाला अटक करण्यात आली आहे। सर नेमकी काय घटना घडली होती रात्री काय? काल दिनांक 16/5/2025 रोजी सायंकाळी याच्यातील बळीत मुलगी आणि त्यांचे आजोबा हे काही खरेदी निमित्ताने कुरकुमच्या इथे आले होते। त्या ठिकाणी खरेदी संपल्याच्या नंतर ते परत निघत असताना त्यातील जो आरोपित आहे त्यांनी त्यांना त्यांच्या वस्तीवर सोडतो असे सांगून त्यांनी त्या मुलीला पुढे बसून घेतलं आणि त्या आजोबाला पाठीमागे बसवलं आणि थोडं काही अंतरावर आल्याच्या नंतर आजोबाला काही अजून वस्तू घ्यायचे होते म्हणून तो 2 मिनिटासाठी उतरला। तेवढ्यात ह्यातील जो आरोपित आहे यांनी त्या बळीत मुलीला घेऊन साधारण 2 ते 2.5 किलोमीटरवर येऊन त्या मुलीला ऊसामध्ये नेऊन त्याच्यावर अतिप्रसंग केलेला आहे। सदर आरोपिताला पोलिसांनी तात्काळ अटक केलेला आहे। यातील बळीत मुलगीला उपचारासाठी बारामती येथे शिफ्ट करण्यात आले आहे। त्याच्यावर उपचार चालू आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे सध्या आणि हे सदर गुन्ह्यात अधिक तपास चालू आहे। आरोपीने गुन्हा कबूल केलाय? आरोपीने गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे।